अरे वायडी म्हणजे इयर डाऊन मित्रा. मी काय म्हणतो, म्हणा. मूड कसा आहे आपल्या चिरंजीवांचा? माहित नाही, आता कॉलेजला जायला तयार होऊन येईल ना तेव्हा कळेल. जरा सांभाळू ना. काय आहे, जन्मेजयला पाहिलं ना की मला माझ्या आज्याची आठवण होते. तो पण असाच हट्टी, एक नंबरचा. एकदा एखादी गोष्ट ठरवली की ती करणार म्हणजे करणार. तुमचं काहीतरीच आहे. मी त्याला चांगलं ओळखते. हे बघा, त्याला जर का मला काही बोलायचं असतं ना तर तो काल रात्रीच बोलला असता. बरोबर आहे, काल तो काही बोलला नाही. आणि एरवी आपण त्याला जे बोलत असतो ते तो आपलं ऐकत नाही. काय हो की नाही? एक गोष्ट ऐकल्याची. काय ऐकत नाही मी? सगळंच ऐकतो की सगळंच ऐकत नाही? नाही, कसं आहे माहितीये का, तुम्ही दोघंही शांत राहा. आई, तुला काल बरं वाटलं असेल ना मी तुझ्याशी काही न बोलता झोपलो ते? नाही म्हणजे असं नाही, पण म्हणजे मी काय केलं की तू मला बोलणार होतास? आई, काल तुझे काही केलंस ना ते मला आणि वेदिकाला अजिबात आवडलेलं नाहीये. काय बोलतोयस तू जन्मेजय? नाही तर काय, किती ऑकवर्ड झालं मला. ऑकवर्ड आम्हालाही होतं रे. जेव्हा लोक विचारतात ना तुमचा मुलगा काय करतो, तेव्हा आम्ही काय सांगायचं? कॉलेजमध्ये जातो, लहान लहान मुलांमध्ये खेळतो, त्यांच्याबरोबर डबा खातो. ते बिचारे विभाला, तिचं किती मूड ऑफ झाला, किती अपसेट झाली ती मुलगी तुझ्यामुळे. अरे मी तुझ्या भल्यासाठीच सगळं करते आणि तू मलाच बोलतोयस? नाही, तुला माहितीये ना मी आणि वेदिका लग्न करणार आहोत, माझं शिक्षण पूर्ण झालं की. हो, पण तुझं शिक्षण पूर्ण व्हायला अजूनही 2 वर्ष आहेत. आणि हो, दरवर्षी पास होत गेला ना तर. तुम्हाला खोटं वाटतं मी पास होणार आहे ते? आमचा आतापर्यंतचा अनुभव तसाच आहे, बरोबर ना? तुम्ही जरा गप्प बसाल का? हे बघ जन्मेजय, मी तुला बोलते म्हणून वाईट वाटून घेऊ नकोस. पण हे बघ, 2 वर्षाचा कालावधी हा खूप असतो. आणि काय सांगावं, तुमचं दोघांचं तेव्हा तुमचं एकमेकांवर प्रेम असेल नसेल काय? माझ्या प्रेमावर आणि माझ्यावर पूर्णपणे विश्वास आहे. माझं आज जसं वेदिकावर प्रेम आहे तसंच कायम राहील आणि वेदिकाचं जसं आज माझ्यावर प्रेम आहे तसंच कायम राहील. नको ना या गोष्टीत लक्ष घालूस प्लीज. ओके, दॅट्स इट. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हाँ बोल. कशी आहेस? मी मस्त आहे. थोड्या वेळाने वायनरीला जाईन. बोललो मी आई बाबांशी आता. रिअली सॉरी फॉर येस्टरडे. इट्स ओके, ते जाऊ दे. तुझं कॉलेज काय म्हणतंय? हा, ते आज कॉलेजमध्ये मराठी वाङ्मय मंडळाचं उद्घाटन आहे ना. काय? अगं, मराठी वाङ्मय मंडळाचं उद्घाटन आहे. अरे मग तू अभ्यास कधी करणार? तेरे प्यार में क्या क्या ना बने दिलबर, करना पडता है. अगं करावं लागतं कॉलेज म्हटल्यावर. काय फक्त तिथे जाऊन शिकायचं एवढंच नसतं. बरं, एक दुपारी फोन करतो. ओके, बाय. बाय, नीट जा. काय म्हणतायत? वाङ्मय मंडळात भाग घ्यायचं म्हणत होता काहीतरी. वाङ्मय मंडळ? ये M3 क्लिअर करायचं आहे, डिग्री घ्यायची, सगळं विसरला. आता या ऍक्टिव्हिटीज करणार. तो आता एक विद्यार्थी आहे ना, मग हे सगळं करायला लागत असेल त्याला. हाच का, दुसरं कोण नाही का सापडत कॉलेजमध्ये? नाही, माझं तर म्हणणं आहे की त्याचा या डिग्रीवर वगैरे फोकस शिफ्ट झालेला आहे आणि ह्या ऍक्टिव्हिटीज करत बसणार तो टाइमपास. अहो, तुम्ही नेहमी त्याच्याबद्दल असं नकारात्मक का बोलता हो? किती चांगला मुलगा आहे तो. स्वतःचा काम धंदा सोडून तो आता कॉलेजमध्ये जातोय. कुणासाठी? होणाऱ्या सासऱ्याच्या हट्टापायी. सासऱ्याच्या हट्टापायी? तुझं म्हणणं त्याच्यावरती मी हट्ट केला? ऍक्च्युली हट्ट मी हिच्यावरतीच करायला पाहिजे. मी हा हट्ट करायला पाहिजे की तिने MBA करावं, अमेरिकेला जाऊन चांगलं शिकावं, इंडिपेंडेंट आयुष्य जगावं. मी हट्ट केला का? तो केला का वेदिका? नाही. मी हा हट्ट करायला पाहिजे की त्या जन्मेजयचा नाद सोडून इंडिपेंडेंट आयुष्य जग, छान डू युअर जॉब, हॅव फन, स्वत्व जप स्वतःचं. स्वत्व, स्वत्व, सेल्फ आयडेंटिटी, हा ते जप. हा हट्ट मी करायला होता. माझी मतं मी तुमच्यावर लादण्याचा हट्टीपणा करतो का? नाही, कारण रिस्पेक्ट द फॅक्ट की आपण सगळे इंडिपेंडंट आहोत. तुमच्या मतांचा आदर करतो मी. काय केलं हट्टीपणा मी? त्याच्याकडे काय केला? इथे करायला पाहिजे. अहो पण आता पुरं ना.
तुम्हाला जे काय बोलायचं होतं ते तुम्ही बोललात ना. तू का म्हणालीस मला हट्टीपणा? मला हेच सांगून ठेवले. हा विषय नको ना आता, प्लीज प्लीज. बाबा, जन्मजय करतोय ना त्याचं कॉलेज लाईफ एन्जॉय, तर त्याला करू द्या ना प्लीज, है ना? करा ना एन्जॉय. हा, एन्जॉय करा. आणि मग डिग्री त्याला जर मिळाली तर तुमचं नंतरचं लाईफ तुम्ही कसं एन्जॉय करतोय तेही बघूया, है ना? सो रूड. मला लेट होते. बाय. बाय बाय बाय. हाय ब्रो. हे ब्रो, व्हाट्सअप? अरे यार नथिंग मच, जस्ट चिलिंग. तेरा क्या हाल है? कुछ नहीं यार, ये सबमिशंस के वजह से ना लगी पड़ी है. मेरा हालत तो बहुत टाइट हो गया यार, मुझे समझ में नहीं आ रहा मुझे नींद आने वाली है या नहीं आने वाली. नींद तो अभी उडून जाने वाली है हा तुम्हारी. कारण काय आहे, तुम्ही मराठी भंग केलेला आहे. बोले तो कसं आहे, आज मराठी भाषा दिवस आहे ना आपल्याकडे, त्यामुळे मराठी बोलण्याची सक्ती आहे. आणि मी कोण आहे माहिती आहे का? म्हशी म्हशी. हे बघ हे बघ हे बघ. हा, मराठी शिलेदार. असू दे ना, जाऊ दे ना. ठीक. नाही 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 नाही, कसं आहे, मराठी जर तुम्ही बोलला नाहीत ना आज, तर 50 रुपये दंड आहे हा प्रत्येक मराठी भंगाला. मराठी भंग? हा, म्हणजे गांधीजींनी केला तो सविनय कायदेभंग, आणि तो शक्ती कपूर चित्रपटात करतो ना तो विनयभंग. हा, आणि आता तुम्ही जो केलात त्याला मराठी भंग असं म्हण. चला दंड भरा. दंड? दंड? पेनल्टी पेनल्टी. दंड दंड. अरे पण आम्हाला माहिती नव्हतं एवढं सिरियसली चालू आहे ते. सिरियसली म्हणजे गंभीरपणे. आम्हाला काहीच कल्पना नव्हती रे याची. ऐक ना, जाऊ दे ना, फर्स्ट इयरची पोरं आहेत, त्यांना माहीत नाही आहे. नाही 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 नाही, असं नाही. मला सांगा तुमची नावं काय आहेत? मी आयुष वैद्य. आणि मी दिवेश बापट. लाज नाही का वाटत तुम्हाला? हा, मराठीच आहात ना काय? काहीतरी मांडवली करा ना. मांडवली हा मराठी शब्द नाही. मग काय आहे? अरे ते बोल ना. तोडपाणी. तोडपाणी हा मराठी शब्द जरी असला ना तरी तो उचित शब्द नाही. मग काय डिक्शनरी घेऊन बसू? डिक्शनरी नाही, शब्दकोश. जाऊ दे, आता तुम्हीच सांगा. मी कसं आहे, काही तोडगा निघेल का असं तुम्ही म्हणू शकता. मग मराठी शिलेदार, काही तोडगा निघेल का? हो निघेल ना. कसं आहे, एक मिसळपाव, 2 वडापाव आणि एक अर्धा चहा. हा, हे तुम्ही मला खाऊ घालायचं. खाऊ घालायचं म्हणजे खाणार मीच, तुम्ही फक्त पैसे द्यायचे. हां, तुझं काही म्हणजे मीच. आणि हो, आत्तापर्यंतचं तुम्ही जे पण संभाषण केलं ना ते सुरुवातीपासून मराठीत करायचं. मराठीत? हो. परत? हो. सगळं? हो. चला आपण उपहारगृहाकडे काय म्हणतात ते मार्गक्रमण ना. शामराव, अशी जर सेवा केली तुम्ही मराठी भाषेची, कशी जगणार, कशी टिकणार आपली भाषा? शेवटी तोडपाण्यावरच राहणार सगळं. काय डोक्याला ताप आहे बघ. नाही म्हणजे एखाद्याला जर बुकलायचं असतं, हाणायचं असतं तर एका फटक्यात आणलं असतं, पण हे मराठीचं काहीतरी करायला सांगतात रे. अरे दरवेळी काय मारा बुकला, आपल्याला मराठीत सादर करायचंय काहीतरी. तेच तर सांगतोय ना. आता हे इंजिनिअरिंग कम्प्लीट करायचं, काही मराठीचं काहीतरी करत बसायचं. ए गुऱ्या, हा तुझ्यासाठी काही आयडिया सुचते का? तू काय करणार आहेस? आयडिया सुचली. मी की नाही काळे मॅडम वर एकदम भारी कविता करतो बघ. काय वेडा बिडा आहेस का तू? काळे मॅडम वर? एक मिनिट. हा, काळे मॅडम नाही, काळे बाई. तू गप ना, तर तुला दिन आता काय काय करणार आहेस? बरं झालं चाचू तू आला. हे बघ, मला ना त्या कार्यक्रमामध्ये काळे मॅडमवर कविता करायची, हा समय नाही म्हणतो मला. तू काळे मॅडमवर कविता करणार आहेस? हा. तयार आहेस का? तयार व्हायला किती वेळ लागतो? हे बघ, असा गेलो, कपडे घातले, आंघोळ केलेस, परफ्यूम मला तयार. कविता रेडी आहे का तुझी लिहून? कविता नाही. तुम्ही मित्र आहे की नाही माझे, मदत करा ना जरा, मला थोडीशी मदत करा. ए, आम्ही काय साहित्यिक आहोत का कविता वगैरे करायला?
की वेगवेगळ्या विषयाच्या कविता आम्ही खिशात घेऊन फिरतो असं वाटतंय तुला? काहीतरी आपलं काय करायचं यार, मला आता टेन्शन यायला लागले. एक मिनिट. एक व्यक्ती आहे जी आपल्याला मदत करू शकेल. कोण? आकांत सर. आकांत सर येडा आहे का चाचू? नाही, आतापर्यंत आम्ही तुला आमचा मित्र समजत होतो, पण तू तर ते आकांत नावाच्या तोफेच्या नळीत आम्हाला घालायला लागला पार. अरे आणि त्यांना कसं सांगणार होता पण की याला काळे मॅडम वर कविता करायची ते? हा मग ते मी बघतो ना. तुला आठवतंय ती डायरी आकांत सरांची? तू आता काय बघत बसलायस? ती हिशोबाची असेल डायरी, ठेव तिकडे. अरे हिशोबाची नाही, कविता आहे त्याच्यात. हे सामी ऐक. तू कोण, मी कोण, तू विद्यार्थी, मी शिक्षक. जीटी. हा जीटीचं काय? जी तिकडे पाहिली होती तिकडे टेबलवर. आणि नावाचं मी बघतो. नावाचं. हॅलो सर. काय झाली का तयारी? चालू आहे सर. ठरतंय. ठरतच आहे तुमचं? नाही सर, ऑलमोस्ट झालंय सगळं. फक्त एक छोटासा प्रॉब्लेम होता. काय? ह्या गुरुला कविता करायची, ती जमत नाहीये त्याला. ह्याला कविता करायची? अरे कविता करण्यासाठी पात्रता लागते, जीवनानुभव लागतो, प्रतिभा लागते, योग्यता लागते. कविता कशी अशी आतून आली पाहिजे. तर विषय काय? जाऊ दे ना, जाऊ दे रे, सोडा. नको, तुम्ही जमेल नाही जमेल. अरे काय बोलतोयस तू? त्यांना नाही जमणार. तुम्हाला सगळ्यांना माहित नसेल, पण तुम्हाला सांगतो, आपले प्राचार्य आहेत ना, ते सुद्धा छान कविता लिहितात बरं का. जन्मजन नाईक सर कविता लिहितात. मी लेखणे काय का? दुसऱ्यांच्या कविता उतरून काढतो मी? कविता लिहितात. साहित्यिक भाषेत काय म्हणतात? कविता करतात. लक्षात आलं? कविता करतात. मी कविता करतो. चला टॉपिक काय? हा, तर हा गुरु आहे ना, याची एक मैत्रीण आहे. तुला मैत्रीण आहे? नाही म्हणजे याची मैत्री आहे याच्या मित्राशी. याचा मित्र आणि हा, यांच्या मैत्रीबद्दल कविता करायची. ओके. काय मित्राचं नाव आहे? भोळे. 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 तुझं काय? गुरु. गुरु. मित्राचं नाव भोळे. भोळे. बघा. हा, मैत्रामचे आगळे. मैत्रामचे. अरे लिहून घे. असं उत्स्फूर्तता वाया नाही जाणार कधी. गाढवा सोचलं की लिहून घ्यावं म्हणून सगळे ते मोठे काही फेमस झालेले आहेत. कोणीतरी होतं त्यांच्याबरोबर. डाव्या हातावर काय लिहून घेतोय ही नंतर कशी अशी लक्षात राहणार आहे ती? गाढवा. कुठं वाचून दाखवायची तुला ती कविता? मूर्ख कुठला डाव्या हातावर घेतात कविता? बॅकली कुठला? हा चाल. मैत्राम काय रेकॉर्ड करतोस? मैत्रामचे आगळे, प्रेम आमचे वेगळे. क्या बात आहे सर. मैत्रामचे आगळे, प्रेम आमचे वेगळे. काय हे नेमके घडे जे मजसी ना कळे? काय हे नेमके घडे जे मजसी ना कळे? सळसळत्या तारुण्यातील, सळसळत्या तारुण्यातील. कोण तू? मी गुरु. सळसळत्या तारुण्यातील मी गुरु आणि तू भोळे. हो सर, काय अप्रतिम सर. सुंदर सुंदर. पाठ कर. यस, कविता अशी असते कविता. सुंदर. भारी कविता किती सरांनी. झाला प्रॉब्लेम सॉल्व तुझा? प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह झाला? तर भोळे काढ आणि काळे टाक. चला भारी. शिव काळे. दे तो फोन इकडे आणि एक ती पांचट कविता त्या कार्यक्रमात म्हणू नकोस, लफडं होईल. तुझा काय प्रॉब्लेम आहे रे? गप्रे जरा. चल म्हणतोय ना, बॅग घे आणि चल. दे माझी बॅग इकडे. काहीतरी खायला मग. बोला काय देऊ? मला एक डबल ऑमलेट. तुम्हाला सांगा. मला ते आज तरी मराठीत बोला. छोटू,
2 अंड्यांची 1 पोळी आण. वा. आणि 4 कषाय पेय घेऊन ये. अहो तसला काही मिळत नाही तर. अरे म्हणजे चहा. हा मग असं सांगा ना, चाय पाहिजे म्हणून आत्ता येऊन आलो. एक मिनिट. हे कोणी दिलं तुला? साधं मराठी बोलता येत नाही आणि मराठी शिलेदारचा पट्टा लावून फिरतोय. हे समय काय तू पण चहा मराठी शब्द नाही आहे. अरे म्हणजे अरे असू दे ना, चहा मराठी हिंदी इंग्लिश आपल्याला काय करायचंय? आपल्याला ते मराठी कार्यक्रमाचं काय ते बघायला लागल. नाहीतर काळे मॅडम आकांक्षर कावतील आपल्यावर. ते म्हणतील काय तुम्ही पोरं, तुम्हाला साधा एक मराठी कार्यक्रम नाही करता येत असं बिसं म्हणतील ना आपल्याला. ते नाही, करा तुम्ही सगळे मिळून करा, कारण मला काही येत नाही. काय चाचू, अरे आम्हाला तरी कुठं येतंय. 1 मिनिट, माझ्याकडे एक आयडिया नाही, कल्पना. मराठी. ठीक आहे, माझ्याकडे एक कल्पना आहे. इकडे या. अरे इथे काय करताय तुम्ही? तिथे अध्यक्ष आले सुद्धा. चला लवकर, कार्यक्रम सुरू आहे, लवकर चला. तुम्ही पण चला रे, पटकन आटपा लवकर, चला लवकर. आदरणीय व्यासपीठ आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्या मराठी वाङ्मय मंडळाच्या उद्घाटनाला नामवंत कवी, गीतकार आणि इंजी. काय इंजी? काय इंजी? सर इंजिनियर. हो, तर इंजिनियर श्री वैभव सर आपल्याला लाभलेले आहेत. सर्वप्रथम ते इथे वेळात वेळ काढून आले, त्यांना मी धन्यवाद देतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मराठीची जी परंपरा आहे, अगदी संत ज्ञानेश्वरांपासून जर आपण पाहिलं. आकांत सर, ओ आकांत सर. हा सर. संत ज्ञानेश्वर वगैरे एवढं पुरातन काही आधुनिक कवी आहेत, ते एवढी परंपरा नको. तुम्ही या इकडे या, या इकडे या तुम्ही. मी बघतो. मी आहे. कविवर्य वैभव जोशी यांना प्रश्न पडला असेल की बाबूराव इस्कटराव थोरात कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या आपल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ह्या वाङ्मय मंडळाची स्थापना का म्हणून झाली असेल. जोशी सर, त्याचं कारण असं की मला प्राचार्य म्हणून ही एक गोष्ट लक्षात आली की आजच्या आपल्या या विद्यार्थ्यांचं, मुलांचं मराठी भयंकर कच्चा आहे. मराठीचा बोराया वाजलेला आहे. मातृभाषा आजची मुलं विसरू लागलेली आहेत की काय, म्हणून आम्ही हे वाङ्मय मंडळ आकांत सर. काय सर, काय लिहिलेलं आहे तुम्ही? ते मराठी वाङ्मय मंडळाची आपण इथे सुरुवात केलेली आहे, त्याचा पुढाकार तुम्ही घेतलात. मोठेपणानं मला सांगा, वाङ्मय मंडळ सुरू करू. साधा वाङ्मय हा शब्द तुम्हाला लिहिता येत नाही. वाङ्गमय, वाङ्मयामध्ये ग. साहित्यिकांमध्ये ग ची बाधा असली तरी शब्दामध्ये ग येत नाही. ही ग ची बाधा ही आजची गोष्ट आहे. वाङ्मय शब्द काय आहे? ग च अनुनासिक काय आहे? क ख ग ग. वाङ्मय तो शब्द कसा लिहायचा आहे हे माझ्याकडनं तुम्ही नंतर शिका. जोशी सर, माफ करा, शब्द इथं चुकलेला जरी असला समजून घेते. वाङ्मय आहे, त्यातला ग तेवढा काढून टाका. एक अभियंता भाषेची सेवा कशी करू शकतो, भाषा किती अवगत करू शकतो, त्या बळावर अचानक एके दिवशी त्यांना सुचलं आपण कविता कराव्यात आणि आज ते या पदाला येऊन पोचलेले आहेत. हे महत्व आहे वाङ्मय मंडळाचं. पाहुणे आलेले आहेत. आपण काळे मॅडम, याच्या पुढे प्रमुख पाहुण्यांचं भाषण आहे की काही डायरेक्ट कार्यक्रम वगैरे आहेत काही? हा, येस आहेत ना. कळलं मला, ते असू दे, काय हरकत नाहीये. तर आता डायरेक्ट कार्यक्रमाला सुरुवात होते. काय कळलं मला. जोशी सर, या आपण पुढे बसूया. आदरणीय व्यासपीठ आणि मित्रांनो,
आज आपल्यासारख्या विद्यार्थ्यांना शिकताना जरी इंग्रजी भाषेचा सराव असला तरी दैनंदिन व्यवहारात आपण मराठी भाषेचा वापर हा केलाच पाहिजे. आणि रहाटकर सरांनी सांगितल्याप्रमाणे टर्म महत्वाचा आहे. हो सर, माहिती आहे. आणि रहाटकर सरांनी सांगितल्याप्रमाणे आज मराठी वाङ्मय मंडळाचं उद्घाटन आहे. तरी 27 फेब्रुवारीला कुसुमाग्रजांचा वाढदिवस असतो. त्या दिवशी आपण मराठी भाषा दिवस साजरा करतो. तर आज आपले प्राचार्य आणि प्रमुख पाहुणे यांच्या उपस्थितीत आज आपण एक शपथ घेऊया की आपण आपली भाषा आणि संस्कृती ही कधीही लयाला जाऊ देणार नाही. रहाटकर सर, तुमची परमिशन असेल ना तर इंजिनिअरिंग वरती मी एक उखाणा केलेला आहे, तो करू का? कर आता. थँक्यू सर. चांदीच्या ताटात जिलेबीचा घास. चांदीच्या ताटात जिलेबीचा घास, इंजिनिअरिंगच्या मुलांना M3चा त्रास. अप्लाइड मेकॅनिक्स आणि इंजिनिअरिंग ड्रॉइंगचा पास केला पेपर मशीन टूल्सने गिळले आम्हाला आणि ढेकर दिला. तर आता कुसुमाग्रजांच्या 4 ओळी म्हणून मी माझे 2 शब्द संपवतो. माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, हिच्या संगे जगतील जगतील काय, हिच्या संगे जागतील माया दिशातील शिळा. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.